नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर किचनसाठी काही गोष्टी मी घेतलेल्या, तर म्हटलं चला सर्वात आधी तर तुमच्याबरोबर शेअर करते व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी. तर माझे जे हात पुसायचे जे नॅपकिन्स आहेत ते आता बरेच दिवस झालेत, बरेच दिवस म्हणण्यापेक्षा बरेच महिने होऊन गेलेत की मी ते चेंज नव्हते केले आणि आता ना ते थोडेसे खूप म्हणजे खराब होत आलेत, म्हणजे चेंज करण्याची गरज आहे त्याची. तर मी यावेळेस ना असे हे स्क्वेअरवाले आणलेले आहेत आणि 4चा सेट मला हा 99 रुपीजला मिळाला, म्हणून मग मी घेतला. आणि मेन म्हणजे काय माहिती आहे, जेव्हा असे नॅपकिन्स आपण घेतो ना तेव्हा त्याला बाजूला लटकवायला किंवा हँग करायला असा काही हुक नसतो, पण याच्यामध्ये तो एक ऑप्शन मला चांगला मिळाला, म्हणून मी म्हटलं की चला अशा पद्धतीचे नॅपकिन घेऊ. आणि अगदी छोटे आहेत आणि खूप जास्त पण मोठे नाहीत, एका वेळेला म्हणजे आपल्याला हात पुसण्यासाठी खूप परफेक्ट साईज आहे. पण याच्यामध्ये ऑप्शन म्हणजे याच्यामध्ये कलर कुठलेच अवेलेबल नव्हते, फक्त हा गुलाबी कलर एकच कलर अवेलेबल होता, म्हणून मग मला तोच कलर घ्यावा लागला. पण असो हा डार्क कलर आहे तर ते डार्क कलर नेहमी चांगलाच, किंवा एखादा कधी डार्क पडला किंवा काय झालं ना तर असा डार्क कलर असेल तर चांगला असतो, म्हणून मग मी हा डार्क कलरच घेतला. आणि इथे या तुम्ही म्हणाल एवढं पॅक करून काय आणलं, तर याच्यामध्ये प्लास्टिकचे कंटेनर आहेत. तर शक्यतो मी तुम्हाला पण माहिती आहे, जेव्हापासून मला जेव्हा स्वतःला काही गोष्टी कळायला लागल्या तेव्हापासून मी प्लास्टिकचे कंटेनर कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करते. पण काही वेळेस आपण प्लास्टिकचे कंटेनर वापरतो, तर मला असं ना थोडासा सुका खाऊ घेऊन जाण्यासाठी थोडासा असा एक मोठा डबा, म्हणजे साईजने मोठा थोडासा असा डब्बा हवा होता. तर मी म्हटलं की हे डब्बे मला, मी जसं आयकियामध्ये गेलेली, कारण हे दोन्ही प्रोडक्ट आयकियामधलेच आहेत आणि आयकियामध्ये गेलेली तर हा प्रोडक्ट मला चांगला दिसला. हे पण मला 99ला 3 पीसचा सेट मिळाला आणि दिसायला अगदी छान दिसत होते, म्हणजे जेवढे पॅकिंगमध्ये चांगले दिसत होते त्याच्यापेक्षा जेव्हा मी आता हे ओपन करून बघते ना तर तेव्हा ते अजून सुंदर दिसतात. आता ह्याच्यामधलं बघू मील प्लॅनिंगसाठी काही उपयोग होतोय का, म्हणजे स्टोर करण्यासाठी. पण खूप जास्त खायच्या वस्तू याच्यामध्ये ठेवल्या जाणार नाही, म्हणजे चॉपिंग वगैरे करून ठेवलेल्या गोष्टी मी याच्यामध्ये ठेवणार नाही. अगदीच एखाद्या वेळेस काही स्टोर करायचं असेल तर मी याच्यामध्ये स्टोर करेन, किंवा मग माझ्या टिफिनसाठी म्हणून मी या आणलेल्या आहेत सुका खाऊ, कधी बिस्किट्स कधी चिवडा किंवा अजून काही न्यायचं असेल तर ते परफेक्ट होतं, म्हणून मी या अशा कंटेनरचा वापर करण्याचा विचार करून ते कंटेनर घेतले. आता गरमी चालू झाली आहे तर भाज्या मी काही खूप जास्त आणलेल्या नाही आहेत, ज्याच्यामध्ये भाज्यांमध्ये जास्त ना मी सलाड वगैरे आणण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काकडी आता खूप खाल्ली पाहिजे म्हणून काकडी घेतली. आणि ही हिरवी वांगी आहेत ना, याची भरलेली वांगी खूप छान होतात. मी नेहमी कन्फ्यूज होते भरलेली वांगी आणि वांग्याचं भरीत, तर आमच्याकडे नेहमी वांग्याच्या भरताला पण भरीतच म्हणतो, आणि भरीत आमच्याकडे खूप जास्त असं केलं जात नाही, भरलेली वांगीच केली जातात. त्याच्यामुळे सगळ्याच वांग्याच्या रेसिपीला मी वांग्याचं भरीतच असं म्हणते. तर टमॅटो पण मी अर्धा किलो आणले, खूप जास्त आणले नाहीत. गाजर आणि काकडी मात्र मी अर्धा किलो घेतलेली. कैरी पण मी 2 घेतल्या, पण कैरी 2 याच्यासाठी छोट्या छोट्या घेतल्या ना की म्हटलं कधीतरी आंब्याचं सार करायला होईल किंवा टमॅटोचं सार करायला होईल, किंवा कुठल्याही साराची रेसिपी केली किंवा डाळीमध्ये जर आंबा वगैरे घालून केलं, कैरी घालून केली तर वरण खूप छान होतं. आणि आता गरमीत खूप चांगलं, म्हणून म्हटलं चला 2च कैऱ्या घेऊ आपण. आणि बाजारात तर आता जाणं होणार आहे, त्याच्यामुळे म्हणून मी गरमी आहे ना म्हणून मी पण बाजारात खूप जास्त फिरत बसली नाही, मोजक्याच भाज्या घेतलेल्या आहेत बघा. आणि पटकन होतील अशाच भाज्या घेतल्यात ज्याच्यामध्ये मसाला म्हणजे आपण नाही वापरला तरी चालेल. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, जवळपास सगळ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जेव्हा जेव्हा मी भाज्या घेऊन येते त्याच्यामध्ये भेंडी घेऊनच येते. आणि भेंडी यासाठी आणते की ती भाजून ठेवली ना की त्याची भाजी पण पटकन होते, आणि कधीतरी डाळ किंवा सांबार किंवा अजून कडधान्याची काही आमटी वगैरे याला रिप्लेस करायचं असेल ना तर भेंड्याचं सार हे चांगलं ऑप्शन आहे. म्हणजे नेहमी आपण टमॅटोचं सार वगैरे करतो, पण भेंड्याचा सार हा चांगला ऑप्शन आहे. आता भाज्या मी सगळ्या खाली सुकत घातल्यात आणि तुम्ही बघू शकता माझा प्लॅटफॉर्म अगदी क्लीन झालेला आहे, म्हणजे याच्यावरनं कुठे पाणी वगैरे काही सांडलेलं नाहीये, नाहीतर मग भाज्या अशाच घातल्या की त्याचं पाणी पडतं. पण मॅट वापरल्यामुळे त्या गोष्टी म्हणजे त्या एक गोष्टी कमी होतात, पाण्याचा वापर वगैरे तिथे काही होत नाही आणि प्लॅटफॉर्म मस्त सुका राहतो. पालेभाजी एक तरी मी घेण्याचा प्रयत्न करते.
तर पालक मी आणलेला आहे, पण यावेळेस मी पालक फक्त नीट करून ठेवणार आहे, पालकची प्युरी वगैरे करणार नाही. कारण गेल्या वेळेसच पालकची भाजी मी केलेली, म्हणजे पालक पनीर वगैरे केलेला आणि पालकची डाळ पण केलेली. यावेळेस फक्त पालकची सुकी भाजी करायची आहे मला, कारण मसाल्याचे पदार्थ आता उन्हाळा असल्यामुळे जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करायचे आहेत. त्याच्यामुळे म्हटलं सगळ्याच गोष्टी, म्हणजे आता जे दोडका आणलं आहे, दोडक्याची भाजी पण आपण विदाऊट मसाला करू शकतो. त्याचबरोबर भेंड्याची भाजी पण विदाऊट मसाला करू शकतो. मी कोबी आणलं आहे, कोबीची भाजी पण विदाऊट मसाला करू शकतो. जी हिरवी वांगी आणली आहेत त्याची पण भाजी आपण विदाऊट मसाला करू शकतो. तर अशा सगळ्याच भाज्या आपण विदाऊट मसाला करू शकतो. म्हणून मग मी तसाच विचार करून या गोष्टी घेतलेल्या आहेत, आजच्या ज्या भाज्यांच्या जी काही आणलेल्या आहेत त्या गोष्टी. तर कोथिंबीर बघा, मी साफ करताना ना आज खूप मोठी आणलेली, आणि कोथिंबीर आता गरमी असल्यामुळे खूप महाग झाली, मला 30 रुपयाला जुडी मिळाली. तर मी आता साफ करताना मी जेव्हा त्यांच्याकडे बघितलं ना, तर त्याच्यामध्ये काही खूप असं खराब पानं नव्हती, आणि जवळपास तुम्ही बघाल ना खूप लांब लांब देठ होते. तर मी फक्त ते असे देठाकडच्या साईडने ती काढून घेतली, आणि काटून ना त्याला थोडंसं असं कापून घेतलं, डायरेक्ट कैचीनेच कापलेत बघा मी देठ. आणि मी बऱ्यापैकी देठ याचे ठेवलेत, म्हणजे खूप अगदी कट टू कट कापलेले नाही आहेत. आणि वरती फक्त कुठली पानं किडकी आहेत का, त्याच्यामध्ये काही माती वगैरे आहे का, तर ते मी झाडून तिथल्या तिथे घेतले, आणि अशा पद्धतीने मी ठेवणार. म्हणजे ही माझी कोथिंबीर एक साफ करण्याची एक सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगितली, म्हणजे पटकन होण्याची. जेव्हा ज्याच्यामुळे अशा लांब लांब देठ असतात ना, तेव्हा अशी म्हणजे क्लीन करायला सोपं पडतं. नाहीतर खूप अगदी बारीक बारीक कोथिंबीर असते ना, तेव्हा एवढं काही साफ करून पटकन होत नाही. कारण मी देठ त्याचे याच्यासाठी ठेवलेत ना, कारण मला पुदिन्याची चटणी करायची आहे, कोथिंबीर पुदिन्याची. त्याच्यासाठी देठ वापरले ना तर खूप म्हणजे आपली चटणी ना खूप छान होते. तर आता याच्यावर हा जो पेपर आहे मी साईडला ठेवते, आणि त्याच्यानंतर ना मी कॉर्न घेऊन आलेली. तर कॉर्न पण मला 20 रुपयाला एक असा मिळाला. तर हा जो कॉर्न आणलेला ते मी सोलून आणले नव्हते. तर म्हटलं चला आता कसं असतं, संडे असतो, त्याच्यामुळे थोडासा बऱ्यापैकी वेळ असतो, त्याच्यामुळे म्हटलं की आपण घरी जाऊनच सोललेले पण मिळतात. पण मी म्हटलं की त्याच्यामध्ये ते 20 रुपयाचं, कधीतरी मला जेव्हा शॉर्टकट करायचं असतो तेव्हा मी ते विकत आणते, पण ज्यावेळेस माझ्याकडे वेळ असतो त्यावेळेस मग मी असेच घेऊन येते. आणि दोन्ही घेऊन आली, आणि ना पहिले हे सोलून ठेवले. जरी मला वेळ मिळाला नाही ना सोलायला, तरी पण मी अशा पद्धतीने जेव्हा फ्रीजमध्ये स्टोअर करायचे असतात तेव्हा असे सोलूनच ठेवते. कारण याचा जो पुढे जो देठाकडचा भाग सोडून जो पुढचा निमुळता भाग असतो ना, तिथे बऱ्याच वेळानं कधी कधी कीड असते किंवा ओलावा असतो. तर त्याच्यामुळे मी शक्यतो फ्रीजमध्ये ते तसेच ठेवत नाही, नेहमी असे ओपन करते, आणि जेव्हा वेळ मिळाला की लगेच ते सोलते आणि ठेवते. आज शेंगा पण खूप अगदी लांब लांब मला मिळाल्या, आणि 20ला 4 मिळाल्या. तर शेंगा पण नुसतं तुम्ही अशाच जरी परतल्या ना, लाल मिरचीवर थोडीशी धणाजिरा पावडर टाकायची, थोडंसं आमसूल टाकायचं त्याच्यामध्ये, आणि वरून थोडंसं कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं टाकायचं. खोबरं नाही टाकलं तरी फक्त तुम्ही थोडासा कांद्यावर परतली, किंवा कांदा जरी नाही टाकला, फक्त राई, कढीपत्ता आणि हळद, मीठ, थोडासा मसाला आणि शेंगा एवढंच टाकून परतलं. वरून थोडंसं आमसूल टाका, आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि खोबरे टाका. मस्त होतात सुक्या शेंगा. तर आता इथे प्लॅटफॉर्म मी क्लीन करून घेते, कारण आता ज्या गोष्टी आणलेल्या, ज्या क्लीन केल्या त्या भरून ठेवायच्यात. तर भरून ठेवण्याच्या आधी मी सर्वात आधी एक काम करणार आहे, ते म्हणजे भेंडी कापून घेणार आहे आणि ती फ्राय करायला ठेवणार आहे. म्हणजे भेंडी फ्राय करायला ठेवली की माझी बाकी एका साईडची कामं होतील, आणि एका साईडला भेंडी पण म्हणजे परतली जातील, आणि भेंडीला भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि भेंडी भाजण्याची पण ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्या आधी. परत एकदा सांगते, जेव्हा कधी पण आपण भेंडी भाजतो तेव्हा ती फक्त त्याच्या पॅनमध्ये किंवा ज्या कुठल्या भांड्यात तुम्ही ठेवणार त्याच्यामध्ये ठेवायची, आणि त्याला सारखं हलवत बसायचं नाही. जेवढं तुम्ही हलवणार तेवढा त्याचा बुळबुळीतपणा जास्त निघत जातो. तर भेंडी फक्त पॅनमध्ये ओतायची, आणि त्याचबरोबर फक्त त्याला तेल सोडायचं. तर ही जी अशी जी गंमत आहे बघा, ही ना आमची आई आम्हाला दोघांना, मला आणि माझ्या भावाला, जेव्हा मी असे काही मस्ती करत असो आणि ती जेव्हा असं काही काम करत असायची ना, तेव्हा आम्हाला हे खेळायला द्यायची, की असं हे भेंड्याच्या ना सगळ्या चेहऱ्यावर वगैरे लावून, हातावर वगैरे लावून. तर तुमच्याकडे तुम्ही असं लहानपणी कधी केलंय का गंमत, की अशा भेंड्यांच्या सगळ्या चेहऱ्याला वगैरे लावून किंवा हाताला लावून छान छान अशा गंमती केल्या आहेत का कधी? तर आमच्याकडे आम्ही करायचो. तर आता आपण भेंडी भाजायला ठेवू बघा. आणि हे जे शीट आहे ना ते बघा अगदी छान आहे बघा. याच्यावरती मी फोल्ड केलं आणि मस्तपैकी त्याच्यात टाकलं, आणि शीट पण कुठेही खराब झालेली नाहीये बघा. इतक्यात चॉपिंग बोर्ड असला असताना अगदी बुळबुळीत झाला असता पूर्णपणे, आणि मग तो क्लीन करायला पण प्रॉब्लेम होतो.
ते शीट ना जर तुम्ही नियर बाय आयकियाच्या जवळपास म्हणजे तुम्हाला जवळपास असेल कुठेही, वरळी म्हणा किंवा न्यू वाशी म्हणा, कुठेही जवळपास असेल तर तुम्ही तिथे जाऊन घ्या. सध्या ही शीट 59 रुपीजला 2 आहे ऑफरमध्ये. अजूनही ही ऑनलाईन थोडी आपल्याला 200 पर्यंत पडते, पण तुम्ही जर तिथे जवळपास राहणार असेल तर तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करून ही शीट घ्या. तर मी तुम्हाला लिंक देईनच, शेअर करेन. जर तुमच्याकडे नसेल आयकिया जवळ ना, पण तुम्ही ही परचेस करा. ही तुमच्यासाठी खरंच खूप चांगला प्रोडक्ट आहे आपल्या किचनसाठी. आणि हा 2चा सेट येतो, फक्त एकच येत असं नाही आहे, हा 2चा सेट येतो. म्हणजे 200 रुपयामध्ये जरी तुम्हाला 2 मिळाला तरी खूप चांगलं आहे. आणि हे आरामात वर्षभर पण तुमचं जाऊ शकतं याच्यामध्ये. या शीटला काहीही होत नाही, अगदी म्हणजे याच्यावर स्क्रॅचेस पडत नाही किंवा काही बुळबुळीत होत नाही आणि मस्तपैकी राहतात. या शीट जशा आहेत तशाच आहेत. पण आता माझ्या बऱ्याच दिवस झालेल्या वापरून, म्हणून मग मी आता त्या रिप्लेस केल्या. बाकी असं काही त्या खराब वगैरे झालेल्या नव्हत्या. मी एखाद्या व्हिडिओमध्ये पण दाखवेन. तर आता बघा, मी भेंडी सारखी हलवत नाही, मी फक्त एकदाच हलवून घेतलेली आहे. आणि भेंडी भाजून झाली आणि ती मी थंड करायला ठेवली. आता आपल्या सगळ्या भाज्या भरून ठेवायच्यात. जेव्हा अशा ग्रीन व्हेजिटेबल पण किंवा त्याचबरोबर भाज्या पण सगळ्या असतात, तर तेव्हा काय होतं, भाज्या कुठल्या मध्ये कुठल्या स्टोअर करायचं ना, हा थोडासा प्रश्न कधी कधी पडतो. पण जेव्हा माझ्याकडे कोथिंबीर भरपूर असते किंवा अशी कुठली पालेभाजी असते, शक्यतो पालक, तेव्हा मी या काचेच्या कंटेनरमध्ये त्याच गोष्टी स्टोअर करते. आणि जेव्हा या 2 गोष्टी नसते तेव्हा मग मी याच्यामध्ये फ्लॉवर स्टोअर करते. पण आज मी फ्लॉवर आणला नाही, कारण गेल्या आठवड्यात पण फ्लॉवर झाला, त्याच्या आदल्या आठवड्यात पण मी फ्लॉवरच आणलेला. त्याच्यामुळे यावेळेस मी काही फ्लॉवर आणलेला नव्हता. आणि फ्लॉवर पण खूप झालेला. आणि गेल्या आठवड्यात पण मी मसाले भात, पुलाव वगैरे बऱ्यापैकी केलेला. त्याच्यामुळे मग मी काही फ्लॉवर वगैरे या आठवड्यात आणला नाही. मटार मात्र माझ्याकडे फ्रीजमध्ये बरेचसे स्टोअर केलेले आहेत, त्याच्यामुळे मग मी काही मटार पण यावेळेस घेतले नाही. तर हा झाला आपला पालक. आता याच्यामधले मला पुदिना आणि परत कोथिंबीर अशा 2 गोष्टी स्टोअर करायच्यात. तर हा जे कंटेनर आहेत हे दोन्ही प्लास्टिकचे आहेत. हा जो कंटेनर आहे आयकियामधला आहे, याच्यामधले माझ्याकडे काचेचे आणि प्लास्टिकचे असे दोन्ही सेट्स आहेत. आणि दुसरा जो हा ग्रीन कलरचा आहे, हे मी डीमार्टमधनं घेतलेले, खूप आधी घेतलेले. आणि जेव्हापासून मी नवीन कंटेनर आणले तेव्हापासून मग मी याच्या सेटमधले मी फक्त हे जे लॉंग कंटेनर आहेत तेच फक्त मिरची किंवा कोथिंबीर, पुदिना असं काही स्टोअर करायचं असतं ना, तेव्हा ते वापरते ग्रीन कलरचा. हा जर तुम्ही ग्रीन कलरचा सेट म्हणाल तर आत्ता पण डीमार्टमध्ये अवेलेबल आहे, काहीतरी 119 रुपीजला काहीतरी आहे. आणि याच्यामध्ये बघा, एका याच्यात मी कोथिंबीर भरून ठेवली आहे, या उभ्या याच्यात. त्याच्यावरती थोडासा टिश्यू पेपर टाकणार आणि मग ती स्टोअर करून ठेवेन. आणि याच्यामध्ये मी पुदिना भरून ठेवला आहे, कारण पुदिन्याची चटणी मी बघते आता जरा मला वेळ मिळाला तर मी आता बनवेन किंवा मग उद्या बनवेन. तर जसं मला जसं वेळ मिळतो ना तशा गोष्टी मी करत असते, कारण क्लिनिंग करून ठेवलं की गोष्टी इझी पडतात, आपला टाईम वाचतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा खटाटोप, म्हणजे ज्या दिवशी वेळ असतो. आणि मला आता काही खूप जास्त वेळ लागला नाही, कारण मी विचार करूनच भाज्या अशा घेऊन आलेली की मला खूप जास्त वेळ लागणार नाही. कारण बाकीच्या इतर वेळेस जेव्हा मी काही वेगवेगळ्या भाज्या घेऊन येते ना, तेव्हा त्याला मग 2-2.5 तास जातात आणि मी शूट करते, त्याच्यामुळे अजून वेळ जातो. पण या गोष्टींसाठी म्हणजे भाज्याच मी अशा आणलेल्या की ज्याच्यामध्ये खूप काही असं चॉपिंग वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मग माझं 1-1.5 तासात हे सगळं काम होणारं असतं. तर भोपळा पण मी ना या स्टीलच्या डब्यात भरून ठेवते. जेव्हा पण मी कुठल्या भाज्या कापून ठेवते तर त्या मी प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मग वापरत नाही, म्हणजे स्टोअर करून ठेवत नाही. असे स्टीलचे कंटेनर जे उभे डबे माझ्याकडे आहेत त्याच्यामध्ये ठेवते, किंवा मग जे काही ग्लास कंटेनर आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये स्टोअर करते. तर टमॅटो जो आधीचा एक होता तो मी काढून घेतला. आणि टमॅटो स्टोअर करताना पण टमॅटोची देठाची बाजू ही खालच्या बाजूला ठेवायची आणि मग वरती ठेवते. जी आपले गाजर आहे ती पण स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक खूप सुंदर सजेशन दिलेलं की वरून ताई थोडंसं देठाचा भाग आहे तो कापून ठेवायचा, की मग त्याला खूप जास्त दिवस म्हणजे गाजर छान असं स्टोअर राहतं. पण मी गाजर आता रोजच घेऊन जाणार आहे, त्याच्यामुळे हे 2 दिवसातच गाजर संपून जातील. त्याच्यामुळे मग मी कापून ठेवत नाही, फक्त आधीचं एक होतं ते मी काढून ठेवलं. गाजराच्याच डब्यामध्ये मी वांगी अरेंज करून घेते, कारण बाहेर जेव्हा आपण खुल्ली ठेवतो ना तेव्हा त्याला अजून थंडाव्याने ती थोडीशी सुकून जातात. पण जेव्हापासून मी या डब्यामध्ये झाकण लावून ठेवते तेव्हापासून भाज्या अगदी चांगल्या राहतात. हे 2 कंटेनरचे सेट पण मी ऑफलाईनच घेतलेलं आहे, याची पण काही लिंक वगैरे अवेलेबल नाही आहे. ज्या प्रोडक्टची माझ्याकडे लिंक अवेलेबल असेल ना त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक देण्याचा मी प्रयत्न करेन, किंवा मी प्रोडक्ट टॅग करण्याचा प्रयत्न करेन, म्हणजे तुम्हाला इझी पडेल सगळ्या गोष्टींसाठी. तर इथे हे जे 2 कंटेनर जे आपण वॉश केलेले, म्हणजे मी जे आणलेले ते
तर 2च कंटेनर मी वॉश केले, एक कंटेनर वॉश नाही केला. तर त्याचा कसा वापर करू याचा विचार करून मी म्हटलं चला एका ह्याच्यामध्ये मी ज्या 2 कैऱ्या आणलेल्या त्या आणि एक जे गाजर उरलेले तर त्याच्यामध्ये स्टोअर केले. काकडीसाठी मी झिपलॉक पाऊचच यूज केला बघा. कधीतरी मी झिपलॉक पाऊच पण वापरते अशा सगळ्या गोष्टींसाठी, कारण काकड्या पण मोठ्या होत्या आणि झिपलॉकमध्ये त्या राहतील व्यवस्थित, वजनाला बऱ्या पडतात. आणि ज्या आपण शेंगा घेतलेल्या त्या पण मी सोलून घेतल्या आणि त्या भरपूर झालेल्या आणि सोललेल्या शेंगा आहेत आणि एवढ्या शेंगा काही एका वेळेस वापरल्या जाणार नाही आणि सोललेल्या असल्यामुळे मग मी अशा त्या या ग्लास कंटेनरमध्ये वापरला. तो मगाशी मी जो तुम्हाला ग्लास कंटेनर दाखवला जो प्लॅस्टिकचा, तो आणि हा कंटेनर सेम आहे, फक्त हा काचेचा आहे आणि हा बघा हा प्लास्टिकचा आहे. वरून तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही फरक पडणार नाही, पण जेव्हा जर तुम्ही उचलून बघितलात तर हाताने वजनाने तुम्हाला कळेल की तो काचेचा आहे आणि तो स्टीलचा आहे. आता इथे पण हे 2 कंटेनर घेतलेत बघा मी, आणि मी विचार काय केला की ज्याच्यामध्ये मी पुदिना भरून ठेवलेला तो मी या प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवते. आणि मग मी थोडंसं कॅल्क्युलेशन माझं थोडंसं जे झालेलं ते थोडंसं चेंज केलं. म्हणजे तर मी बघा इथे याच्यात पुदिना भरून ठेवला आणि मी म्हटलं की बाकीची जी उरलेली कोथिंबीर आहे ती मी या डब्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे कोथिंबीर पण व्यवस्थित राहील, कारण कोथिंबीर बरीच होती. तर याच्यावरती झाकण म्हणजे टिश्यू पेपर मी लावला परत आणि मग मी ते परत भरून ठेवलं. भेंडी भाजून झाली. भेंडी भाजून झाल्यानंतर ती पण अशाच या काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर केलेले आहेत. हे पण कंटेनर मी आयकियामधनं घेतलेले. हे जेव्हा सुरुवातीला नवीन नवीन आयकियामध्ये आलेले तेव्हा आम्हाला 100 रुपीजला एक मिळालेले आणि आत्ता त्याची कॉस्ट खूप झाली आहे, म्हणजे जवळपास ते 199ला झालेले आहेत. तेव्हा मी घेतलेले आणि तेव्हा खूप नवीन होते प्रोडक्ट्स, तेव्हा ते जात पण नव्हते, बरेच दिवस तिथेच होते. पुढे सगळे डब्बे झालेत आणि अजूनही भाजी बाकी आहे बघा, ज्याच्यामध्ये दोडका आहे, कोबी आहे आणि मका आहे. मका जसं मी म्हटलेलं मला एक सोलायचा आणि एक असाच ठेवायचा आहे. हा कोबी तो तसाच ठेवणार आहे मी. आणि दोडका आहे. दोडकं तर मी जेव्हा करणार भाजी तेव्हाच मी ते सोलते किंवा आणि म्हणजे कापते. कोबी मात्र मी रात्री कापून ठेवेन सकाळसाठीचे, दोडकं नाही कापत. तर बऱ्याच वेळा मला प्रश्न पण विचारला जातो की प्राजक्ता एवढं सगळं तू असं अरेंज करून फ्रीजमध्ये तुझ्या जागा होते कशी? तर लवकरच तुमच्याबरोबर फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ पण शेअर करायचा माझा विचार आहे. आणि खरंच असं बघून खूप छान वाटतं, म्हणजे मला तरी खूप छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.